Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीयांची बैठक. टीएमसीच्या फुटीर खासदारांना बैठकीला बोलावल्यानं विरोधक आक्रमक. सर्वपक्षीयांच्या बैठकीतून विरोधकांचा वॉकआउट. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त. धर्मेंद्र प्रधान यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या. संजय राऊतांचा घणाघात. तर सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही ही विरोधकांची पोटदुखी आहे. श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर. हे पक्ष फोडणारे लोकशाहीचे सिरियल किलर आणि रेपिस्ट आहेत. संजय राऊतांची शिंदेंसह फुटीर खासदारांवर सडकून टीका. तर बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांनी हत्या बलात्काराचे शब्द वापरू नयेत. भाजपच्या नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. एनडीएमध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला. शिंदेंनी केलेल्या ऑपरेशनमुळे पक्षाची ताकद वाढली. संजय शिरसाट यांचं विधान. सोनम वांगचुक सध्या डॉक्टरांच्या निगराणीत आहेत. तर दुसरीकडे जंतर मंतरवर अभिजित दिपके यांचं उपोषण सुरू आहे. संसदेवर उद्या मोर्चा काढण्यावरती आंदोलक ठाम आहेत. सरकारी रुग्णालयावरील विश्वास उडालाय. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात नेण्याची परवानगी द्या. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांची कोर्टामध्ये धाव. सोनम वांगचुक यांच्या लढ्याला मुंबईतून ठाकरेंची साथ. दादरमधील शिवाजी पार्कवर आज संध्याकाळी 4 वाजता आंदोलन. नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन. जय पवारांसमोर नगरसेवकांची निधी वाटपावरून नाराजी. महापालिकेमध्ये आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा सवाल. निधी संदर्भात जय पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल. पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना. पुण्यातील कंत्राटदार खलील शेख मृत्यू प्रकरणामध्ये धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार. अटकपूर्व जामिनासाठी धंगेकरांची धडपड. निलेशचंद्र मुनींनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. सरकारने अशा पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अखिल चित्रेंची मुनींवर टीका. तर माणसापेक्षा कुत्रा इमानदार. निलेशचंद्र मुनींचं प्रत्युत्तर. डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे याला मोठा दणका. हायकोर्टाकडून म्हात्रेचा जामीन रद्द. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हात्रेला आत्मसमर्पणाचे आदेश. राज्यात उद्या होणारा डॉक्टरांचा संप अखेर स्थगित. उच्च न्यायालयाच्या आवाहनानंतर संप मागे. डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपींचा जामीन रद्द केल्यानंतर संप अखेर मागे घेण्याचा निर्णय. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले. चौकशी अहवालाची अद्यापही प्रतीक्षा. पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित. मुसळधार पावसामुळे भांडूपमधील फुटपाथ खचला. जीवितहानी नाही. दुचाकीचं मोठं नुकसान. विलेज रोड परिसरातली घटना. घटनास्थळी महापालिकेचे अधिकारी दाखल. मुंबईतील कोस्टल रोडवरती भरधाव पोर्शे कारचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकावर आदळली. सुदैवानं जीवितहानी नाही. एअरबॅगमुळे चालक थोडक्यात बचावला. मध्य रेल्वेवरती आज कुठलाही ब्लॉक नाही. ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरती सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. देखभाल दुरुस्तीची कामं हाती. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस. आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर कल्याणमध्ये जोरदार पावसाची हजेरी. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज. पुणे, मराठवाडा आणि विदर्भाला आज पावसाचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये पुराचा हाहाकार. पुरामुळे 500हून अधिक वाहनं वाहून गेली. अनेक घरं पाण्याखाली. जनजीवन विस्कळीत. हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये भूस्खलन आणि ढगफुटीचा तडाखा. 100 फूट लांब लोखंडी पूल पुराच्या पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्कही तुटला. शेतीचंही मोठं नुकसान. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.